व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी हा एक आता सध्या आपल्या आजूबाजूला सापडणारा खूप कॉमन आजार झाला आहे. व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे काय होतं, तर हाडं ठिसूळ व्हायला लागतात, हाडांचा कमकुवतपणा यायला लागतो, अर्ली स्टेजेस आर्थरायटिस आपल्याला दिसायला लागतं. कोविडनंतर आम्ही बघतोय की आर्थरायटिस, ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अगदी 25-30 वर्षाच्या पेशंटलाही हाडांचा ठिसूळपणा येतोय. ज्यांचे BMD जर बोन डेन्सिटी टेस्ट आम्ही केली तर त्याच्यात लगेच लक्षात येतं की हाडांचा ठिसूळपणा किती झालाय. तर हे घालवण्यासाठी नॅचरली आपण घरच्या घरी काय करू शकतो, तर सोपा उपाय, शेवगाची शेंग, एक शेवगाच्या शेंगचे 4-5 तुकडे करायचे आणि ते साधारणतः एक तांब्याभर पाण्यात उकळत ठेवायचं, चांगलं ते शिजू द्यायचं आणि त्यात सेंधव मीठ म्हणजे पिंक सॉल्ट टाकायचं आणि हे सूप रोज सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही प्यायचं आणि या शेवगाच्या शेंगाचा गर चोखून खायचा. नंतर शेंगाही चावून चावून चोथा होईपर्यंत चोखून घेऊन खायच्यात. हे जर आपण करत राहिलं तर नक्कीच बोनचं आतून पोषण व्हायला चालू होईल. याच्याच जोडीला जर तेलाचं तेल तुम्हाला लावता आलं आंघोळीच्या आधी आणि कोवळ्या उन्हात बसता आलं तर व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी नक्कीच तुमची सॉल्व्ह होईल. हा प्रयोग साधारणतः 3 ते 4 महिने तुम्हाला करायला लागेल. याबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला येऊन भेटू शकतात आणि आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करू. धन्यवाद.